नमस्कार. रेसिपी सफर चॅनेलवर मी गीता तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते. या भागात आपण बघणार आहोत ज्वारीची चकली. पोकळ, नळीदार आणि अगदी खुसखुशीत. रोजच्याच पिठापासून झटपट बनणारी ही चकली कशी बनवायची ते बघूया. अतिशय सुंदर होते, नक्की ट्राय करा. 1 चमचा तीळ घेतलेत आणि आता एक पेस्ट बनवून घ्यायची आहे आपल्याला. त्यासाठी 1 चमचा धणे आणि 1 चमचा जिरे घेतलेत. हे दोन्ही पदार्थ कच्चेच घ्यायचे आहेत, भाजून घेऊ नका. धणे जिरे भाजल्यामुळं चकली काळी पडत असते. आता हे प्रमाण कमी असल्यामुळं थोडंसं भरडसर झाले. त्यासाठी आपण यामध्ये लसूण टाकायचं आहे. बऱ्यापैकी घ्या प्रमाण. आणि त्यानंतर अर्धा चमचा ओवा यातच मिक्स करायचा आहे आणि पाणी न घालता हे वाटायचं आहे. त्यासाठी थोडंसं मीठ टाकायचं, म्हणजे छान पेस्ट बनवून तयार होते. पेस्ट बाजूला ठेवूया आणि आता पीठ मोजून घेऊया. नेहमीचंच आपण भाकरी बनवतो तेच पीठ आहे हे ज्वारीचं. 2 कप प्रमाणात आपण बनवणार आहोत. मेजरिंगचा सगळ्यात मोठा कप आहे हा. 2 कप पिठासाठी 1.5 कप पाणी घ्यायचं आहे. प्रमाण लक्षात ठेवा. एवढ्याच प्रमाणात पाणी घ्या, म्हणजे आपली उकड जी आहे ती अगदी व्यवस्थित होईल आणि प्रमाण अजिबात चुकणार नाही. 2 कपासाठी 1.5 कप पाणी अगदी योग्य प्रमाण आहे. अर्धा चमचा टाकायचं आहे हिंग. त्यानंतर आत्ता जी आपण पेस्ट बनवून घेतली होती ती टाकून घ्यायची आहे. खूप छान सुगंध येतो या पेस्टचा. कच्चीच बनवा. त्यानंतर 1 चमचा तीळ टाकायचे आहेत आणि चवीप्रमाणे टाकायचे काश्मीरी मिरची पावडर. चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे. पेस्ट बनवताना सुद्धा आपण थोडंसं मीठ टाकलं होतं, त्या हिशोबात टाका. आणि आता सगळ्यात महत्त्वाचं साहित्य, 1 चमचा बटर. लोणीसुद्धा टाकू शकता. 2 कपासाठी फक्त 1 चमचा बटर टाकायचं आहे. आता तुम्ही बटरच्या ठिकाणी तेल टाकणार असाल तर याच चमच्यानं 3 चमचे टाकायला लागेल. छोटा चमचा आहे हा. आता सळसळून उकळी येऊ द्यायची आहे. चांगली उकळी आल्याशिवाय यामध्ये पीठ मिक्स करून चालणार नाही. उकळी आल्यानंतर गॅस मिडियम करायचा आहे आणि त्यानंतर पीठ यामध्ये मिक्स करून घ्यायचं. आता व्यवस्थित ढवळून घेऊया. यामध्ये वाफ मुरली पाहिजे. आता बघा, पाण्याचं प्रमाण जर जास्त झालं तर चकली मऊ पडू शकते. गेल्या वर्षी आपण भाजणीच्या चकलीचा व्हिडिओ अपलोड केला होता. त्या व्हिडिओसाठी गेल्या वर्षीपासून अगदी कालपर्यंत भरपूर फोन येत आहेत की आमची चकली मऊ पडते. मऊ पडण्याचं हेच कारण आहे की पाण्याचं प्रमाण जास्त होणं किंवा वाफ जास्त वेळ मुरवणं. आता बघा, पाण्याचं प्रमाण अगदी योग्य झालं आहे. पीठ तुम्हाला कोरडं कोरडं दिसते. अशाच पद्धतीनं वाफ दिल्यानंतरसुद्धा पीठ दिसायला पाहिजे, म्हणजे चकली अजिबात तेलात मऊ पडत नाही. फक्त 5च मिनिटं वाफ द्यायची आहे आणि लगेचच झाकण उघडून घ्यायचं आहे. बघा, अजूनही पीठ कोरडंच दिसते, असंच दिसायला पाहिजे. पाण्याचं प्रमाण जर जास्त झालं तर ते अगदी मऊसर होईल आणि त्यामुळं सुद्धा चकली मऊ पडते. आता एक प्रश्न होता की तुम्ही पीठ कधी खाली उतरवलं. त्यासाठी मी हा सलग शॉट घेतला आहे एडिटिंग न करता. बघा, लगेचच उतरवून घेतले आणि आता यातली वाफ मोकळी होण्यासाठी 10 ते 15 मिनिटं बाजूला ठेवून द्यायचं आहे. लगेचच मळता येणार नाही. यातली वाफ मोकळी करून घ्यायची. 2-3 वेळा असं तळातून ढवळून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला मळायला घ्यायचं आहे. चकती बघूया. ही पितळेची चकती लावून घेतली आहे मी स्टीलच्या साच्याला. दुसऱ्या भांड्यात पीठ काढून घेणार आहे मी, म्हणजे मळणं सोपं होईल. अजून पीठ खूप गरम आहे, पण गरम असतानाच मळायला घ्या. खूप थंड झालं की त्यामध्ये गुठळ्या होतात. त्यामुळं गरम असतानाच आपल्याला मळून घ्यायचं आहे पीठ, म्हणजे ते अगदी एकसारखं होतं. आता मळत असताना खूप जास्त पाणी मिक्स करायचं नाही. पीठ व्यवस्थित मळून घेणंच महत्त्वाचं असतं. अगदी व्यवस्थित घट्टसर मळून घेतलं की चकलीला छान काटा पडतो. चकली मऊ पडण्याचं हे दुसरं कारण आहे की थंड पाणी जास्त प्रमाणात वापरलं जाणं. अगदी थोडासा शिपका मारायचा. पीठ गरमच आहे, त्यामुळं पाणी अगदी थोडं लागणार आहे. खूप जास्त वेळ पीठ मळून घ्यायचं आहे आणि ते मऊसर बनवायचं आहे. एवढं पाणी उरले ते मी बाजूला ठेवणार आहे. अगदी छान गुळगुळीत पीठ मळून तयार आहे. आता हे सोऱ्यात भरायचं आहे आणि चकल्या गाळून घ्यायच्या आहेत. याआधी भाजणीच्या चकलीचा व्हिडिओ अपलोड आहे. तुम्ही जर व्यवसायासाठी प्रयत्न करत असाल तर अगदी परफेक्ट प्रमाणात
हा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे. भाजणी कशी बनवायची याचासुद्धा व्हिडिओ अपलोड आहे. लिंक सगळ्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळून जातील. नक्की चेक करा. एका बाजूला तेल तापत ठेवले मी. आता तेल खूप जास्त कडकडीत गरम करायचं नाही किंवा थंड असतानासुद्धा चकल्या टाकून घ्यायच्या नाहीत. मीडियम असतानाच आपल्याला अशा पद्धतीनं चकल्या टाकून घ्यायच्या आहेत आणि टाकल्याबरोबर थांबायचं आहे. आता बघा खूप सारे बुडबुडे दिसत आहेत तुम्हाला तेलावर, तर थांबायचं आहे. लगेचच जर आपण झारा लावला तर चकली मोडणार आहे, कारण ती अजून कच्ची आहे. सेट होईपर्यंत आपल्याला 1 ते 1.5 मिनिट असंच थांबायचं आहे. बुडबुडे कमी झाले की चकल्या तेलावर दिसायला सुरुवात होते. व्हिडिओ स्किप केल्यामुळं तुम्हाला ही नोट कळत नाही, तर लक्षपूर्वक बघा की बुडबुडे कमी झाले पाहिजेत आणि त्यानंतरच आपल्याला चकली उलटवून घ्यायची आहे. लगेचच घाईघाईनं जर आपण सतत उलटपुलट करत राहिलो तर चकली पोटात कच्ची राहते, शिवाय मोडून तुकडेसुद्धा पडतात. आता सेट झाली आहे. हळुवारपणानं व्यवस्थित आपल्याला चकली उलटवून घ्यायची आहे. फुलून आली आहे चकली, बघू शकताय तुम्ही. आपण सोडा वगैरे काहीसुद्धा टाकलेलं नाही आहे, तरीसुद्धा छान झाली आहे चकली. आणि सगळ्यात महत्त्वाची टीप म्हणजे धणे जिरे आपण भाजून घेतलेले नाही आहेत. धणे जिरे खूप भाजून घेतले की ते तेलात टाकल्याबरोबर चकलीला काळपट रंग यायला सुरुवात होते. त्यामुळं धणे जिरे अजिबात भाजून घेऊ नका. कच्चीच पेस्ट बनवा. चकली कोणतीही असो, धणे जिरे अजिबात न भाजता कच्चीच पावडर किंवा पेस्ट तुम्ही यामध्ये मिक्स करू शकता. गिरणीमध्ये दळताना धणे जिरे द्यायची अजिबात गरज नाही. मिक्सरवर ही पावडर किंवा पेस्ट बनवून पीठ मळण्याच्या वेळी मिक्स करायची आहे. त्यामुळे सुगंध छान येतो आणि चकलीची चव अतिशय सुंदर येते. आता बघा 2 ते 3 वेळाच फक्त उलटपुलट करून घ्यायची आहे. चकली तेलावर स्वच्छ दिसायला सुरुवात झाली आहे, म्हणजेच ती तळून होत आली आहे, पण झालेली नाही आहे अजून. 5 ते 10 मिनिटं आपल्याला चकली व्यवस्थित मीडियम गॅसवर तळून घ्यायची आहे. बुडबुडे पूर्ण थांबले की आपल्याला झाऱ्यात काढून घ्यायची आहे. बघा अगदी छान फुलून आली आहे चकली आणि काटेदार झाली आहे. तेल बघू शकताय तुम्ही, स्वच्छ आहे. एकही तुकडा चकलीचा पडलेला नाही आहे तेलात. व्यवस्थित अखंड चकल्या तळून तयार आहेत. बऱ्याच जणींची तक्रार असते की ज्वारीच्या चकल्या तुटतात, तर त्याचं हेच कारण असतं की वाफ व्यवस्थित बसलेली नसते पिठाला. चकल्या तेलात सोडल्याबरोबर बघा बुडबुडे दिसत आहेत. आता निरीक्षण करा इथून पुढं. 1 ते 1.5 मिनिट असंच थांबायचं आहे. बुडबुडे कमी झाले की मगच चकली उलटवून घ्या, म्हणजे अजिबात तेल पकडत नाही. तळून झाल्यानंतर चकली मऊ पडण्याचं अजून एक कारण म्हणजे फ्लेम सतत कमी जास्त करणं. चकल्या तळत असताना फ्लेम जर कमी ठेवली तर त्यामध्ये तेल साठून राहतं. चकली तेलात असताना तर कुरकुरीत दिसते, पण खाली काढल्यानंतर त्यात तेल साठून राहतं. शिवाय मोठा गॅस जर ठेवला तर वरून तळली जाते आणि पोटात मात्र कच्चीच राहते. त्यामुळं गॅस अगदी मीडियम ठेवा आणि 10 ते 11 मिनिटं आपल्याला चकली तळण्यासाठी लागणार आहे. आणि याआधी धण्याजिऱ्याची जी टीप सांगितली ती अतिशय महत्त्वाची टीप आहे. धणे जिरे अजिबात भाजून घेऊ नका. ते कच्चेच मिक्स केल्यामुळं चकलीचा हा असा सुरेख रंग येतो आणि अजिबात चकली करपत नाही तेलात. आता बुडबुडे कमी झालेत. 2 ते 3 वेळा फक्त उलटवून घ्यायचं आहे. आता चकली तळाशी बसायला सुरुवात झाली आहे, म्हणजेच ती तळून होत आली आहे. अजून थोडा वेळ राहू देऊया आणि त्यानंतर आपल्याला काढून घ्यायच्या आहेत चकल्या. आता एक मोडूनसुद्धा दाखवते. बघा अगदी पोकळ, खुसखुशीत आणि नळीदार चकली तयार आहे. अतिशय सुंदर चकल्या होतात. अशा पद्धतीनं नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये फीडबॅक जरूर द्या. चॅनेल सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि हाईप द्यायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन सुंदर आणि परफेक्ट रेशोसह पुढच्या भागात नवीन रेसिपीसह. धन्यवाद.